नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसानं शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालंय. तर काही ठिकाणी झाडं कोसळून वाहनांचं देखील नुकसान झालं. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेलं मोठं झाड कोसळल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. यामध्ये चारचाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची वाहन असल्याची माहिती समजते. उत्तर महाराष्ट्रात नाशिक शहर आणि जिल्हाभरात सर्वाधिक पाऊस पडतोय. नाशिक महानगरपालिकेकडून शहरातील धोकादायक वृक्ष, रस्ते, विद्युत वाहक तारा आणि अन्य मान्सूनपूर्ण कामं केली जातात. मात्र ही कामं झाल्यानंतर भर पावसाळ्यात वृक्ष कोसळण्याची घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. यामध्ये अक्षरशः जीवितहानी देखील होत असते. आता तर चक्क राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंग आवारातील महाकाय वृक्ष कोसळल्यानं नाशिक मनपाच्या मान्सून पूर्व तयारीच्या कामाचं पितळ चुकडं पडलंय. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र काही चारचाकींचा अक्षरशः चुराडा झाला. हा महाकाय वृक्ष कोसळल्यानंतर संबंधित विभागाच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी येऊन हा वृक्ष हटवण्याचं काम केलं. मात्र अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर संबंधित विभागाला जाग येते का? या घटना घडण्याच्या आधी वृक्ष हटवण्याचं काम का केलं जात नाही, असा संतापजनक सवाल आता संपूर्ण नाशिककरांकडून विचारला जातोय. त्यामुळे आता यापुढे तरी अशा वृक्ष कोसळणारी घटना घडण्याआधी त्याची दखल घेऊन शहरातील धोकादायक वृक्ष हटवले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईसान कुरेशी, नाशिक.